फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे पहिलं चरण, पहिले चरण, पहिले चरण फर्स्ट क्वाड्रंट. मग तो हा आहे फर्स्ट क्वाड्रंट तुमचा. हा जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो सेकंड क्वाड्रंट आहे. हा समजा हा सेकंड क्वाड्रंट आहे म्हणजे दुसरे चरण. त्यानंतर हे जे आहे हे तिसरं चरण आहे तुमचं. हे तिसरं चरण आहे. आणि हे जे आहे तुमचं ते चौथं चरण. हे चौथं चरण. मग या 6 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी असणार. एक तर एक्स अक्ष किंवा वाय अक्ष. एक्स अक्ष म्हणजे या रेषेवर, आडव्या रेषेवर. वाय अक्ष म्हणजे उभ्या रेषेवर है ना. तर हा समजा एक्स अक्ष, एक्स अक्ष, वाय अक्ष, पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण. आता एक्स अक्षावर कसं ओळखायचं एक्स अक्षावर आहे का, तर ज्याचा वाय निर्देशक 0, त्याचा वाय निर्देशक 0 म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट जर 0 आहे, सेकंड कोऑर्डिनेट म्हणजे दुसरा तुमचं जर निर्देशक 0 असेल तर त्याची एक्स अक्षाची ओळख काय आहे. तर एक्स अक्षाची ओळख अशी आहे, सॉरी उलट लिहिलं, A,0 म्हणजे ज्याचा वाय निर्देशक 0 आहे तो जो आहे तो एक्स अक्षावर असतो. वाय अक्षावर कोणता बिंदू आहे, ज्याचा एक्स निर्देशक 0 म्हणजे जसा हा आहे बघा, हा पहिला जो आपला बिंदू आहे त्याचा एक्स निर्देशक 0. याचा अर्थ हा जो बिंदू मी दाखवणार आहे तो कुठे आला पाहिजे, तर तो या वाय अक्षावर आला पाहिजे, उभ्या रेषेवर कुठेतरी असायला पाहिजे, वाय अक्षावर. आणि ज्याचा वाय निर्देशक 0 तो एक्स अक्षावर असतो. आता पहिले चरण कसं ओळखायचं, कोणता बिंदू पहिल्या चरणात असतो, तर जर त्याचे दोन्ही पण निर्देशक धन आहेत, प्लस प्लस, दोन्ही पण जर धन आहेत. आता हा बघा, हा बिंदू दोन्ही निर्देशक तुमचे धन आहेत आणि तिसऱ्याचे पण दोन्ही निर्देशक धन आहेत. म्हणजे हे दोन्ही बिंदू जे आहेत हे दोन्ही बिंदू पहिल्या चरणात येणार, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि हा जो एक बिंदू आहे तुमचा तो कुठे येणार आहे, तो कुठे येणार मॅम, तुमचा आवाज येत नाही. हा पहिला बिंदू कुठे येणार आहे, 0,1.8. मॅम अजिबात येत नाही आवाज. तुमचा आवाज ब्रेक होत होता आता. आता येतोय का? येस मॅम, आता येतोय. बघा एक्स अक्षावर हे तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला जे एक्स अक्षावर कोणते बिंदू असतात, ज्यांचा वाय निर्देशक 0, ज्यांचा आधी तर पहिला बिंदू कुठला आहे, 0 कोणता निर्देशक आहे का ते काय करायचं, चेक करायचं. ज्यांचा वाय निर्देशक 0 आहे ना तो एक्स अक्षावर असतो. आणि ज्यांचा वाय अक्षावर कोण असतो, ज्यांचा एक्स निर्देशक 0 असतो, एक्स निर्देशक 0 असतो तो वाय अक्षावर. तिसरं पहिल्या चरणात कोणते बिंदू असतात, ज्यांचा दोन्ही जे कोऑर्डिनेट्स आहेत ते दोन्ही प्लस प्लस असतात. एक्स निर्देशक पण आणि वाय निर्देशक हे दोन्ही जर प्लस प्लस आहेत तर तो याचा अर्थ तो पहिल्या चरणात असायला पाहिजे. दुसऱ्या चरणात कोण असतो, मायनस प्लस वर कोण असतो, मायनस प्लस वर नाही, ऋणधन. दुसरे चरण म्हणजे ऋणधन, मायनस प्लस, प्लस मायनस नाही, प्लस मायनस चौथ्या चरणात येतं. त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये म्हणजे मायनस मायनस थर्ड क्वाड्रंट आहे, त्याच्यात कोणते बिंदू असतात, मायनस मायनस. आणि चौथे चरणात
धन प्लस मायनस धनऋण चौथ्या चरणात प्लस मायनस वाले असतात. मायनस मग याच्या हे जे 6 मी ठिकाणं सांगितली तुम्हाला 6 प्लेसेस आहेत तुमच्या ग्राफवर. मग तुम्ही जे बिंदू शोधलेले आहे ते तुम्ही शोधलेले बिंदू या 6 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी असणार आहे. कळलं का? मग ते बरोबर आपण प्लॉट केले की नाही हे आपल्याला कळतं की आता समजा मला जे बिंदू दिले ते 0,8 आहे. 0,1.8 असा पहिला बिंदू आहे. दुसरा बिंदू 1,2.5 असा आहे. तिसरा बिंदू 2,3.3 असा आहे. तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मी तुम्हाला वाटेल की हा प्लस प्लस आहे म्हणजे हा पहिल्या चरणात असणार. तर तसं नाहीये. एखादा निर्देशक 0 जर आहे आधी चेक करा की कोणता निर्देशक 0 आहे का. तर इथे आहे पहिला निर्देशक एक्स निर्देशक 0 आहे. याचा अर्थ हा वाय अक्षावर असणार आहे. ज्याचा एक्स निर्देशक 0 तो वाय अक्षावर म्हणजे उभ्या रेषेवर असणार. हे हा जो बिंदू आहे तो तुमच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार कारण दोन्ही प्लस प्लस आहेत. आणि हा जो दुसरा बिंदू आहे त्याचे पण दोन्ही कोऑर्डिनेट धन धनच आहेत. कुठला ऋण नाहीये. त्यामुळे हा पण तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येणार आहे. आता प्लेस कळली की आपण ग्राफ मध्ये त्याप्रमाणे आपण बरोबर प्लॉट करू शकतो. नाहीतर मग कधी कधी आपण हे कसं आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं की मी जे बिंदू दाखवलेत ते बरोबर दाखवले की चुकीचे बरोबर प्लेस आहे का त्यांची हे आपण चेक करता येते. मी जे दाखवले बिंदू ते बरोबर ठिकाणावर आहेत का ते आपल्या या चिन्हानुसार आपण बघू शकतो. आता सॉरी आता इथे मी तुम्हाला जे बिंदू दाखवेन ते असेच अंदाजे दाखवते. आता 0,1.8 हा वाय अक्षावर येणार आपण बघितलं. मग वाय अक्षावर कुठे तर या उभ्या लाईनवर. मग उभ्या लाईनवर कुठे तर 1.8 जिथे आहे तिथे कारण एक्स निर्देशक 0. मग 1.8 म्हणजे कुठला तर 1च्या आणि 2च्या मध्ये अशा 10 रेषा असतात. त्याच्यामध्ये तुमची जी 8वी रेषा असते 1च्या पुढची ती तुमची काय असणार आहे 0,1.8 हा तुमचा 0,1.8 असा बिंदू असणार. म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये ज्या 10 रेषा असतात त्याच्यातली 8वी रेषा 1.8. 2.8 असेल तर 2च्या पुढे 2 आणि 3च्या मध्ये आणि तो वाय अक्षावर असणार आहे. त्यामुळे मी तो बिंदू वाय अक्षावरच दाखवणार या रेषेवर उभ्या. दुसरा बिंदू आहे 1,2.5. 1 म्हणजे एक्स अक्षावरचा 1 आणि हा बिंदू आपण माहित आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये येणार. मग एक एक्स अक्षावरचा 1 म्हणजे हा 1 आणि वाय अक्षावरचे 2.5. 2.5 जे आहेत ना ते इथे भेटणार तुम्हाला. 2.5 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये जी 5वी लाईन असणार ती तुमचा 2.5 असणार. मग इथे हा बघा हा अशी रेषा काढायची नाही तुम्हाला कळण्यासाठी मी इथे दिलेला आहे. 1 इथून आणि इकडून 2.5 जिथे छेदणार असे एक इथून आणि इथून 2.5 हे जिथे छेदतील तिथे तुमचा हा दुसरा बिंदू असणार. हा पहिला बिंदू हा दुसरा बिंदू कारण हा 1 आणि इकडून 2.5 असे सरळ जिथे भेटणार तुमच्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला बघा हा बिंदू. त्यानंतर तिसरा बिंदू आहे 2,3.3. 2,3.3 म्हणजे इथून 2 एक्स अक्षावर म्हणजे ह्या आडव्या रेषेवरचे 2 आणि वाय अक्षावरचे 3.3 म्हणजे तिसरी लाईन असणार इथे जे तुमचे 2 इथून एक्स अक्षावरून आणि वाय अक्षावरून 3.3 3.3 म्हणजे 3च्या पुढची तिसरी लाईन. असे 3 बिंदू तुमचे एका सरळ रेषेत असायला पाहिजे बघा. आणि मग त्या 3 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा तुम्ही अशी ड्रॉ करणार.
ही जी आहे ती तुमची त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन आहे. तुमचं जे इक्वेशन होतं ते काय होतं मग कालचं 3x + 4y = काहीतरी होतं ना, 3x + 4y = समथिंग. तर ते इक्वेशन इथे लिहायचं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे स्केल लिहिणं गरजेचं आहे. स्केलला मार्क असतात. स्केल कसं लिहायचं? ऑन बोथ ऍक्सिस बोथ ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट असं स्केल लिहिणं गरजेचं आहे. याला 1 मार्क असतो. आणि रेषेवर त्याचं इक्वेशन पण लिहिणं गरजेचं आहे. आता अशी एक रेषा मिळाली. आता दुसरी रेषा जी आहे ती पण अशी तुम्ही ड्रॉ करायची. दुसरी रेषा. आणि दोन्ही रेषा जिथे छेदतील ना, आता समजा दुसरी रेषा पण मी समजा काढली. आता ती कशी येईल? काय इक्वेशन होतं? 2x त्याचे पॉइंट्स काय होते? 0,0 होतं. तर 1, तीन कॉमा 2 कॉमा होता ना, 2 कॉमा किती होतं मुलांना होते इक्वेशन? बरं जाऊ दे. आता मी हे 2 पॉइंटच दाखवते सध्या. इथे बघा 0,0 म्हणजे तुमचा हा बिंदू आहे. 1,2.5 मध्ये ती रेषा एकमेकांना छेदतात. तेच उत्तर येतं. हा 0,0 म्हणजे तुमचा ओरिजिन जो आहे तो 0,0. तो तुमचा बघा एक बिंदू 0,0 आणि दुसरा बिंदू 1,2.5. तो इथे मी ऑलरेडी दाखवलेला आहे बघा 1,2.5. तुमची जी रेषा आहे ना दुसरी, तिसरा बिंदू पण असाच या रेषेवर असणार. तुमची जी दुसरी रेषा आहे ना ती अशी जाणार आहे. तर हे जे आहे ना हे मी दाखवते, हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून एकदा अशी एक रेषा जाते आणि दुसरी रेषा तुमची अशी जाते. तर दोन्ही रेषा जिथे छेदतात तो बिंदू जो आहे तो कोणता आहे? 1,2.5. दोन्ही रेषा तिथे छेदतात. मग ही तुमची उकल आहे तुमच्या समीकरणाची. जिथे दोन्ही रेषा एकमेकांना छेदणार ना त्याचे निर्देशक जे असतात त्या बिंदूचे, ज्या बिंदूत त्या दोन रेषा एकमेकांना छेदणार त्या बिंदूचे जे निर्देशक असतात तीच तुमची उकल असते. कळलं का मुलांना? दोन रेषा जिथे छेदणार त्याचे निर्देशक काढायचे म्हणजे कोऑर्डिनेट्स. ते तर आपल्याला लगेच कळतात आलेखावरून की त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. येस मॅम, समजलं. तुम्ही त्याप्रमाणे सोडवाल. समजलं ना? बरं आता आपण येस हे कळलं सगळ्यांना? येस मॅम, समजलं. आता आपण पुढची जी मेथड आहे क्रॅमर्स रूल ती आपण घेऊया. ठीक आहे? येस मॅम. मॅम आणि क्रॅमरची जी 3 पद्धत आहे ना पद्धती आहेत एक आहे. क्रॅमर्स मॅम, रूल जरा डिटर्मिनंट. सोपं आहे. हा डिटर्मिनंट. क्रॅमर्स रूल मध्ये आपण निश्चयक आधी काढायचा कसा ते आपल्याला माहित पाहिजे. निश्चयक म्हणजे डिटर्मिनंट. निश्चयक म्हणजे काय? तर तुम्हाला अशी 2 रेषा दिलेल्या आहेत. त्या 2 रेषांच्या मध्ये अशा 4 संख्या असणार. मॅम, डिटर्मिनंटची डिग्री 2 असते ना? हा डिटर्मिनंटची डिग्री 2 असते ना? डिग्री काय असतं? मॅम, डिग्री काय असणार? हे थोडी आपण कोटी. पण इथे कोटीचा संबंध कुठे येतो? आपण कुठे व्हेरिएबल लिहिले तिथे? कोटी म्हणजे काय असते? व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर असते ती कोटी असते. पण इथे कोटीचा संबंधच येत नाही. इथे एक किंमत आहे.
इथे कोणतं व्हेरिएबल नाहीये. आपण ही डिटर्मिनंट म्हणजे एक व्हॅल्यू काढतो. एक अशा 4 संख्या देतात आणि त्याचा तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. इथे कोटी वगैरे काही नाहीये. डिग्री वगैरेचा संबंध येत नाही. डिग्री कुठे आहे? जिथे तुमचं असं अल्जेब्राईक एक्सप्रेशन असणार तिथे डिग्री असते. याच्यात डिग्री असते. याची डिग्री 2 आहे बघा. याची हायएस्ट पॉवर, व्हेरिएबलची हायएस्ट पॉवर. निश्चयक मध्ये डिटर्मिनंट काढताना कुठेच तुम्हाला व्हेरिएबल नसतो, फक्त नंबर्स असतात. त्याची एक व्हॅल्यू काढायची असते, किंमत काढायची असते. इथे डिटर्मिनंटचा काही संबंध, आपला डिग्रीचा काही संबंध नाहीये. निश्चय काढताना तुम्हाला अशा 4 किमती देणार 2 रेषांच्या मध्ये आणि तुम्हाला त्याला निश्चयक असं म्हणतात आणि त्याची व्हॅल्यू काढायची असते आपल्याला. निश्चयकाची किंमत काढताना काय करायचं? तिरकस असा म्हणजे असा गुणाकार करायचा आणि मध्ये वजाबाकी करायची असते. म्हणजे 2 ने मी ऋण 2 ला गुणणार, 2 गुणिले ऋण 2 आणि मध्ये वजाबाकी कंपल्सरी आहे. मध्ये वजाबाकीच करायची. येस मॅम. कंसात वजा 1 गुणिले वजा 4 वजा 3 वजा 1 गुणिले 3. आणि मॅम ते वजा अधिक होईल ना? थांबा एक. इथे काय होणार? -4 2 गुणिले -4 4 मायनस इथे पण -3 मायनस आणि वजा 3 -4 आणि हे 2 मायनस प्लस होणार, ऋण धन होणार. कारण -1 इंटू 3 -3 आहे. -4 + 3 -1 असं तुमचं डिटर्मिनंट वजा 1 बरोबर वजा 1. कळलं? तुम्हाला काही डिटर्मिनंट काढायचे आहेत. तिथे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलंय काही डिटर्मिनंट काढायला. त्यातलं एखादा जर तुम्हाला हवा असेल तर मी सोडून दाखवते. नाही मॅम सोपंच आहे ते. येस मॅम सोपं आहे. कोणतं सोडून दाखवतो याच्यामध्ये? दुसरा प्रश्न आहे बघा. खाली निश्चयकाच्या किमती काढा. याच्यातलं तिसरं सोडू का? मॅम तो पण हे थर्ड वाला सॉल्व करा. नाही ते गणित मी क्रॅमर्स रूल शिकवते. आधी सध्या डिटर्मिनंट मध्ये या तिघांमध्ये काय सोडून दाखवू का डिटर्मिनंट मध्ये? हो मॅम सोबत आहे ते. येस मॅम मी तेच म्हणत होते. सोपं आहे. छेद समान आहे आपण म्हणून डायरेक्ट क्रॅमर्स रूल शिकूया आपण डायरेक्ट. ठीक आहे? क्रॅमर्स रूल. येस मॅम. तर ते यातलं दुसरं जे गणित आहे ते मी घेते. दुसरं गणित 4x + 3y - 4 = 0. हा जरा गणित लिहिते मी. फोर एक्स + 3y - 4. -8 - 5 असे 2 इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. तर क्रॅमर्स रूल ने आपण सम जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं, आपले जे इक्वेशन आहेत ते या फॉर्म मध्ये असायला पाहिजे. अशा मॅम याच्यासाठी ना एक X आणि रूल आहे 12, 32, 13चा. ह्याच्यासाठी एक रूल पण आहे कशाचा? 12, 32, 13. क्रॅमर पद्धतीसाठी एक रूल आहे 12, 32, 13. म्हणजे डी काढायचा असेल तर 12 आणि dx काढायचं असेल तर 32 आणि dy काढायचं असेल तर 13. अच्छा
बरं, आधी आपलं इक्वेशन ते डिटर्मिनंट जाऊ दे, पण आपले जे पहिले इक्वेशन आहेत ते या फॉर्म मध्ये असायला पाहिजे. ax प्लस by इज इक्वल टू सी. याचा अर्थ काय, जी चलाची एक्स आणि वाय चे जे टर्म्स आहेत ते डावीकडे आणि जो तुमचा कॉन्स्टंट टर्म आहे किंवा स्थिर संख्या आहे ती उजवीकडे असायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय चा टर्म लेफ्ट साइडला आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे स्थिर संख्या आहे ती राईट साइडला असायला पाहिजे. मग त्याप्रमाणे आधी आपली इक्वेशन आणायची. बघा पहिलं इक्वेशन आहे का त्या फॉर्म मध्ये आपलं 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0 नाहीये. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल या पहिल्या इक्वेशन मध्ये, त्याला ना सरळ करून घ्यावं लागेल. तर करावं लागेल. कसं सरळ करायचं, काय करायचं, काय करावं लागेल याला? 4 अधिक 3y आहे ना बरोबर ते 4. ठेवायचं आणि जे 4 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते अधिक 4 होईल जे वजा आहे इकडे. म्हणजे हे असं होणार 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. बरोबर आहे? बरोबर. येस मॅम बरोबर आहे. हे तुमचं पहिलं इक्वेशन. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय करावं लागेल याच्यामध्ये? 6x प्लस ते 5 वजा 5y आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे हे घेतल्यावर 5y बघा हे, हा बरोबर. वायचा जो टर्म आहे तो उजवीकडे आणि वायचा टर्म मला राईट साइडला नको, लेफ्ट साइडला पाहिजे. कारण आपण काय म्हंटल की एक्स आणि वायचा टर्म लेफ्टला आणि जो फक्त कॉन्स्टंट टर्म आहे तो राईटला पाहिजे आपल्याला. म्हणजे इथे मला काय करावं लागेल, 6x प्लस 5y. 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. y बरोबर 8. बरोबर. आता इथे आपल्याला 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, 3 निश्चयक आपल्याला शोधायचे आहेत. पहिला असतो तो d, त्यानंतर dx आणि त्यानंतर dy. तर ताई म्हणाली तसं 12 नंतर 32 13. 32 म्हणजे काय असतं माहित आहे आता 12 म्हणजे काय, तर हा समजा पहिला, ही लाईन पहिली, ह्या कोइफिशियंटची लाईन, ही कोइफिशियंटची लाईन दुसरी आणि ही कोइफिशियंटची लाईन तिसरी. तर त्याप्रमाणे आपण निश्चयक लिहायचे आणि त्याची किमती पण काढायच्या त्याच्या. म्हणजे आता समजा डी पहिला जो डिटर्मिनंट आहे तो डी आहे. मग डी साठी काय करायचं, तर पहिले एक्स चे कोइफिशियंट, एक्स चे दोन्ही पण आणि वाय चे, एक्स चे आणि वाय चे, हा मग 4 6 3 आणि 5. बरोबर. मॅम डीच्या वेळेस कॉन्स्टंट पण सोडायचं. हा कॉन्स्टंट घ्यायचे नाही. डीच्या वेळेला एक्स म्हणजे पहिली लाईन आणि दुसरी लाईन, जसं 12 दिले बघा पहिल्या वेळेला. 12 म्हणजे काय, तर फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन कोइफिशियंटची. पहिली लाईन कोणती आहे, ही पहिली लाईन तुमची 4 6 आणि दुसरी लाईन 3 5 आहे ती घ्यायची, 4 6 3 5 अशी 12 घ्यायची. आणि आता याची व्हॅल्यू काढायची. 4 into 5 minus 3 into 6 20 minus 80. 18 बरोबर 2. ठीक आहे. आता दुसरा जो डिटर्मिनंट आहे तो dx आहे आणि dx साठी त्यांनी काय सांगितलंय 32 म्हणजे तिसरी लाईन आणि दुसरी लाईन. आता तिसरी लाईन कोणती, 4 8 आणि 4 8 3 5 4 3 8 5 4 8 आणि 3y 5y 3 5. 3y नाही घ्यायचे, फक्त कोइफिशियंट घ्यायचे, व्हेरिएबल नाही घ्यायचे आपण. 4 into 5 4 minus 3 गुणिले 8 3 into 8. वजा 4 येईल ना मॅम त्याचं उत्तर? येस मॅम वजा 4. वजाच्या px is equal to -4. वजा 4. dy पाहिजे तर 13 म्हणजे पहिली लाईन आणि
शेवटची पहिली आणि line. तिसरी. पहिली आणि तिसरी line. 4 4 6 4 8 4 6 आणि 4 8. 4 8 is equal 4 6 4 8. 4 गुणिले 8 4 into 8. वजा 4 गुणिले 6. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 32 6 minus 20. बरोबर 32 minus 8 8 येते मॅम. मायनस नाही 8च येईल. प्लस 8 मायनस 8 नाही येणार. कारण 32 minus 24. लहान संख्या वजा केली त्याच्यामुळं 8च येईल फक्त. मोठ्या संख्येचं मोठ्या चिन्ह. संख्येचं चिन्ह येतं ना. मॅम मग हो. इथे डी बरोबर 2 आलं, dx ऋण 4 आलं आणि dy 8 आलं. आता आपल्याला आपले जे उकल आहेत, उकल म्हणजे काय तर व्हेरिएबलची किंमत एक्स आणि वाय ची किंमत असते. मग एक्स काय मिळतो आपल्याला, एक्स जो असतो त्याच्यासाठी dx ला d ने भागायचं आणि y dy भागिले d. तर dx तुमचा किती आलाय, ऋण 4 आला. dx -4 आलाय डिवायडेड बाय 2 d आलाय आणि इथे 8 आणि हा भागिले 2. वजा 8 दोन वेग येईल. बे बेदोने 4 -2 -2 4 म्हणजे -2, 4 ही काय आहे समीकरणाची उकल आहे. उकल आहे. उकल आहे. सोपं आहे, ग्रामर सुरू एकदम. फक्त सगळ्यात सोपं आहे का आपल्याला हे तुम्ही 12 32 13 लक्षात ठेवा. बाकी काही नाही लक्षात ठेवायचं. 12 32 13 लक्षात ठेवलं. आणि एक तर 12 32 13 करायच्या आधी आपला जो इक्वेशन आहे ते या फॉर्म मध्ये आहे का ते चेक करायचं आहे. मग 12 32 13 घ्या. नाही उलट सुलट इकडे एक वायचं पद असेल, इकडे स्थिर पद असेल तर चुकीच्या संख्या घेणार ना आपण, बरोबर ना. आधी आपलं इक्वेशन बरोबर एक्सचं पद पहिलं, मग वायचं पद आणि मग त्या बाजूला उजवीकडे स्थिर संख्या असं पण पाहिजे. कधी कधी तुम्हाला काय करतील, पहिलं वायचं पद देतील नंतर एक्सचं पद, ते पण असेल गणित बघा एखादं तसं. येस मॅम आहे. कधी कधी तुम्हाला काय देतील बघा, असं असेल ना समजा इक्वेशन एक्स असं द्या. असं जर असेल तर काय करायचं, आधी हे दोन इक्वेशन तुम्हाला दिले, पहिलं आणि दुसरं. तर पहिल्यामध्ये काय करायचं आधी, हा मग काय लिहिणार आता. पहिलं जे आहे ना ते एक्स आणि वाय ची पद डावीकडेच आहेत, पण ती थोडी अनस्क्रॅम्बल्ड केलेली आहेत, म्हणजे इकडे तिकडे केलेली आहेत, पण आहेत लेफ्ट साइडलाच. पहिल्यामध्ये हे जे एक्स आणि वाय चे टर्म्स आहेत ते लेफ्ट साइडलाच आहेत, इक्वल टूच्या बघा, इक्वल टू इकडे. मग ते दोन्ही टर्म लेफ्ट साइडलाच आहे, फक्त आधी एक्सचं पाहिजे मग वायचं पाहिजे ना. मग ते फक्त जे आधी 2y लिहिले ना ते एक्स आधी लिहा. चिन्ह इथे बदलायची नाही, कारण तुम्ही काय करताय, तुम्ही इकडे तिकडे करताय पण कुठे एका बाजूलाच. तुम्ही असं नाही ना केलं की डावीकडची बाजू उजवीकडे नेली किंवा उजवीकडची डावीकडे गेली, असं काय नाही केलंय. डावीकडच्याच गोष्टींना फक्त आपण सरळ केलेलं आहे लेफ्ट साइडच्या. मग तुम्ही इथे चिन्ह बदलायची नाही पहिल्या इक्वेशनच्या वेळेला. पहिल्या इक्वेशनला सरळ करताना कसं लिहिणार तुम्ही इक्वेशन, पहिलं इक्वेशन x अधिक 2y बरोबर +1. हा x + 2y = -1. आणि दुसऱ्या समीकरणाच्या वेळेला हे सेकंड इक्वेशनच्या टाइमला तुम्हाला हा इक्वल टूचा साइन आहे आणि इक्वल टूच्या साइनच्या राईट साइडला जो वायचा टर्म आहे तो मला लेफ्टला आणावा लागेल. आता मला इथे मायनस 2x - 3y बरोबर 12. 3y बरोबर 12. आता हे तुमचे इक्वेशन बरोबर झाले. आता तुम्ही 12 32 13 करू शकता. तुम्हाला दिलेले जे इक्वेशन आहेत त्याला आधी बरोबर करा आणि मग सोडवा. ठीक आहे मॅम, शेवटच्या समीकरणामध्ये 2 ने गुणायचं ना. मॅम 2 ने गुणावं लागेल. दुसऱ्या समीकरणाला या.
हो. तुमचं समीकरण असं होईल 2x वजा y बरोबर 1 असं पण एक समीकरण 2 ने गुणल्यानंतर. आणि Yes, पहिलं ma'am. समीकरण तर बरोबर दिलेलंच आहे तुमचं 2x अधिक 3y बरोबर 2 असे दोन समीकरण मिळतील. 2 ने गुणलं तर इथे 2 येतील, इथे 2 इथे गुणलं की 2 कॅन्सल होतील आणि इथले पण 2 ने गुणल्यावर 2 कॅन्सल होतील. इथे 2x वजा y बरोबर इथे 1 राहणार. X y बरोबर? बरोबर आहे. येस मॅम. तुम्ही सोडवणार आहेत गणित? Yes, Yes, ma'am. Yes, ग्रुप ma'am. पाठवता का गणित? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ग्रुपवर पाठवता गणित? ग्रुपवर सॉल्व Yes, करून पाठवता का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपला क्रॅमर्स रूल झाला 1.3 सोडवाल ना तुम्ही? हो मॅम. Yes, ma'am. येस मॅम. आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहे का? नाही, आणखी एक एक्सरसाइज आहे ती आपल्याला सॉल्व करायची 1.4 ही एक्सरसाइज. आता या एक्सरसाइज मध्ये काय वेगळं मिळतंय, आपल्याला ना जे व्हेरिएबल दिलेले आहेत ना ते ना डिनॉमिनेटर मध्ये दिलेले आहेत 1.4 मध्ये. सगळी जी गणित आहेत ती तशीच आहेत. त्यामध्ये दिलेलं. आपले छेदात जे आहे. व्हेरिएबल आहे बघा, एखादा नंबर छेदात असेल तर तो आपण घालवू शकतो, जसं मगाशी गणित होतं इथे असं. तर हा 2 जो आहे तो मी डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करून घालवू शकते. पण इथे आपले व्हेरिएबलच खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये. सगळ्या गणितांमध्ये बघा व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये, वरती नाहीच आहेत. मग अशा वेळेला करायचं काय असतं माहित आहे, अशा वेळेला थोडी वेगळी मेथड आपण वापरायची आहे. Yes, ma'am. काय तिथं method वापरायची? x y किंवा a b असं मानून ते समीकरण सोडवावं लागेल. जसं की एक छेद जे Yes, पहिल्या ma'am. गणितामध्ये आहे ना एक x तर छेद तिथे आपण x बरोबर m. x बरोबर a मानू किंवा b मानू असं आपण मानून ते गणित सोडवू शकतो. इथे करायचं काय माहिती आहे, आपल्याला दिलेले इक्वेशन जे आहेत ना ते आपल्या नॉर्मल सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपल्याला ते रेड्यूस करायचे, म्हणजे त्याला आपण आणायचे आपल्या नॉर्मल सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे एक सामायिक समीकरणात त्याला आपण कन्वर्ट करायचे. ऍक्च्युली ते सायमल्टेनियस इक्वेशन नाहीये, कारण तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपले व्हेरिएबल जे आहेत ते वरती असतात न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये नसतात. मग आपल्याला ते इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आधी कन्वर्ट करावे लागते आणि मग ते सॉल्व्ह करावं लागेल. बघा आधी पहिलं जे सम आहे ते 2/x, जरा गणित सांगते. टू अपॉन एक्स मायनस वजा 3/y बरोबर 15. हे पहिलं इक्वेशन आहे. दुसरं 8/x 5y बरोबर 77. 5y नाही 5/y 5/y इथे प्लस आहे ना, बरोबर 77. प्लसच आहे. हे तुमचं सेकंड इक्वेशन. आता हे आपले सायमल्टेनियस इक्वेशन नाहीयेत, हे आपल्याला आता सायमल्टेनियस मध्ये कन्वर्ट करायचं. कन्वर्ट करायचं तर मला काय करावं लागेल, छेदात तर x आहे, मग मी काय करेन माहित आहे, 1/x. हे जे आहे ना 2/x आहे ना, 2/x आहे ना, हा 2x नाहीये ते 2/2/x म्हणजे असं आहे, 2/1/x आहे. हा जो 2/x आहे ना तो म्हणजे काय आहे, 2 गुणिले 1/x आहे, वजा हा 3/y जो आहे तो म्हणजे काय आहे, तर 3 गुणिले 1/y आहे, 1/y बरोबर 15. हा त्यानंतर इथे पण तसंच आहे, 8/x म्हणजे काय, तर 8 गुणिले 1/x आहे आणि अधिक 5. आता हे नेहमी लिहायला पाहिजे असं नाही, पण तुम्हाला आता कळायला पाहिजे म्हणून मी हे लिहिलेलं आहे. आता मी करेन काय माहित आहे, इथे बघा दोन्ही समीकरणामध्ये 1/x आहे, बघा इथे 1/x आहे, दुसऱ्या समीकरणात पण 1/x आहे.
आणि या समीकरणात पण 1/y आहे. या समीकरणात पण 1/y आहे आणि दुसऱ्या समीकरणात पण 1/y आहे. Yes. पण 1/y. तर मी करते काय, 1/xच्या जागेवर मी कोणता तरी बरोबर 1/x जो आहे ना तो मी a कन्सिडर करणार आणि 1/y जो आहे तो b कन्सिडर करणार. पुट किंवा लेट असं म्हणायचं किंवा समजा असं. मग तुम्हाला हे इक्वेशन रेड्यूस करायचे. आता तुम्हाला 1/x च्या जागेवर a टाकायचंय आणि 1/y च्या जागेवर b टाकायचं. मग इथे काय बनेल, मला पहिलं इक्वेशन काय बनेल, 2a वजा 3b बरोबर 1/x. येस मॅम. 3b बरोबर 15 आणि 8a अधिक 5b बरोबर 70. असं आपल्याला इक्वेशन मिळते. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. हे आपण नॉर्मल जे बाय इक्वेटिंग कोइफिशियंटने सॉल्व्ह केले तरी चालेल. पहिली मेथड म्हणजे कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा करायचा. समजा मी b चा सहगुणक मला सारखा करायचाय तर मी काय करेन, 3 आणि 5 चा लसावी काढेन 15. 15 येतो. मग मला दोघांचा सहगुणक 15 करायचंय. 15 करण्यासाठी पहिल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने आणि दुसऱ्या समीकरणाला 3 ने. याला 3. हे माहित आहे ना, आपण शिकलोय ना. येस मॅम. हो, तुम्ही शिकवलं. नाही कळलं कोणाला. मग काय होईल बघा, आपले इक्वेशन काय बनतील, 10a 10a वजा 15b आणि 24a वजा 15b बरोबर 231. 10a वजा 15b बरोबर 15×5 75 आणि इथे येईल 24a अधिक 15b बरोबर एवढे येतात. बरोबर आहे हे मॅम. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मी ज्यांचं कोएफिशियंट इक्वल केलंय ते मला घालवायचे आहेत. मग घालवण्यासाठी त्यांची साईन बघायची कोणती आहे. एकाची मायनस एकाची प्लस आहे. मग इक्वेशनला काय करावं लागेल, ऍडिशन करू की सबट्रॅक्शन करू इक्वेशनचं, काय करावं लागेल, बेरीज करा मॅम. बेरीज. कारण ते तसे जाणार आहेत. मला चिन्ह बदलायची गरज नाही कोणाचं. मॅम. हो. त्यामुळे प्लस होणार आणि प्लस असेल तर ह्यांची चिन्ह बदलायची नाही, आहे तसेच ठेवणार. आता इथे 10 + 24 34a होणार आणि हे जाणार कट होईल 306 आणि a बरोबर 306 भागिले 9 येईल मॅम. उत्तर ते 17 आहे. 2 ने लावते आणि 17च्या पाड्यात येतात ना 153. 17 × 9 153. 9 एल बरोबर 9. ए 90. आता ही ए ची किंमत तुम्ही ह्या पहिल्या किंवा दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकू शकता. समीकरण 1 आणि मध्ये. मग बी ची मिळवा. पुढे काय, कळलं का, पुढे काय करायचं ते सांगते. पुढे येतं तुम्हाला. बघा आपण ए ची आता आपण काय केलं, 1/x ए कन्सिडर केलेलं ना. हा ऐका मी सांगते. 1/x ए कन्सिडर केलेलं. आता आपण 1/x = a ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली. आता मी याला ना क्रॉस मल्टिप्लाय करते. 9 × x 9x आणि 1 × 1 1 है ना. क्रॉस मल्टिप्लाय करायचं.
आणि मग एक्स काय मिळणार, एक्स इथे असाच ठेवायचा, 9 तिकडे जाऊन डिवाइड होणार 1/9. म्हणजे एक्स जो आहे तो 1/9. ही आपली उकल आहे. ही उकल नाहीये, ए ची किंमत ही उकल नाहीये, कारण ए आपण घेतलेला आहे आणि आपल्याला विचारलेला जो व्हेरिएबल आहे तो एक्स आहे. सेम तसंच बी ची व्हॅल्यू काढा आणि बी ची माझ्यामध्ये किती येईल व्हॅल्यू, बी ना ए 9 आहे ना, 9 तुझा 18, 1 येईल बी ची व्हॅल्यू 1. येस मॅम, 1 येईल. y बरोबर 1. y बरोबर बी बरोबर 1 येईल आणि बी ची व्हॅल्यू मग 1/y इज इक्वल टू बी या इक्वेशन मध्ये टाकायचं. म्हणजे 1/y इज इक्वल टू बी. हा, 1/y इज इक्वल टू बी की नाही, मग 1/y इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 1 आली. क्रॉस मल्टिप्लाय करा, y इंटू 1, y इंटू 1 काय येणार, बरोबर y येणार आणि इकडे 1 इंटू 1 1. म्हणजे तुमची 1/9, 1 ही समीकरणाची उकल आहे. इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. पहिली एक्स ची व्हॅल्यू 1/9 आली आणि y ची 1 आली, कारण बी ची 1 आली. मग मी क्रॉस मल्टिप्लाय केला आणि मग y ची काढली, ती 1 आली. कळलं? समजलं. येस मॅम. नसेल कळत आपण पुढे अजून गणित घेणार आहोत, त्याच्यावर कळत. वेळ संपली आपली. बाय, गुड नाईट. अभ्यास करून यायचं, बाय मॅम. म्हणजे पाठवायचं. गुड नाईट. मॅम ग्रुपला. ग्रुपला काय म्हणजे रेकॉर्डिंग. हा, रेकॉर्डिंग पाठवणार ना मॅडम. नाही पाठवत का? नाही पाठवा मॅम, कधी कधी